नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पीक पाहणी. अनेक शेतकरी बांधवांना अजूनही याबद्दल पूर्ण माहिती नाही. काही जण म्हणतात, आम्ही पाहणी केली नाही तरी चालेल. तर काही जण म्हणतात, पाटील तलाठी येऊन पाहणी करतात ना. पण मित्रांनो, आता परिस्थिती बदलली आहे. सरकारने स्पष्ट नियम केला आहे की पीक पाहणी केली नाही तर पीक विमा आणि अनुदान मिळणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा कथा आहे. पीक पाहणी म्हणजे नेमकं काय? शेतकरी बांधवांनो, पीक पाहणी म्हणजे शेतात घेतलेल्या पिकाची डिजिटल नोंदणी. पूर्वी तलाठी किंवा ग्रामसेवक शेतात येऊन पाहणी करत असत. पण आता शेतकरी स्वतः मोबाईलवरूनच पाहणी करतो. यामध्ये कोणते पीक घेतले आहे, किती क्षेत्रात घेतले आहे, पिकाची अवस्था काय आहे, प्रत्यक्ष शेताचा फोटो, ही सर्व माहिती सरकारी रेकॉर्डमध्ये ऑनलाईन नोंदवली जाते. पीक पाहणी का अनिवार्य आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सरकारकडून मिळणाऱ्या जवळजवळ सर्व योजनांचा आधार पीक पाहणी आहे. उदाहरणार्थ, प्रधानमंत्री पीक विमा योजना, नुकसान भरपाई, दुष्काळ अनुदान, पूर किंवा अतिवृष्टी मदत, शेतकरी सन्मान योजना, विविध शासकीय अनुदाने. जर तुमच्या पिकाची नोंदच सरकारी रेकॉर्डमध्ये नसेल, तर सरकार कसं ओळखणार की तुमचं पीक खरंच शेतात आहे? म्हणूनच पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे. पीक पाहणी नाही केली तर काय होईल? शेतकरी बांधवांनो, हा भाग फार लक्ष देऊ ऐका. जर तुम्ही पीक पाहणी केली नाही तर पीक विमा मंजूर होणार नाही, नुकसान भरपाई मिळणार नाही, शासकीय अनुदान थांबेल, भविष्यातील योजना मिळण्यात अडचणी येतील, तुमचं पीक सरकारी रेकॉर्डमध्येच दिसणार नाही. नंतर कितीही अर्ज केले, कितीही ऑफिसचे फेरे मारले तरी उपयोग होणार नाही. म्हणून नंतर करू असं म्हणण्यापेक्षा आजच करा हेच योग्य आहे. मोबाईलवरून पीक पाहणी कशी करायची? आता सर्वात महत्त्वाचा भाग, पीक पाहणी कशी करायची? चांगली बातमी म्हणजे ही प्रक्रिया खूपच सोपी आहे आणि फक्त 10 मिनिटात पूर्ण होते. एक मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करा. महसूल विभागाचं अधिकृत पीक पाहणी ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP येईल. OTP टाकून लॉग इन करा. जमीन निवडा. तुमच्या नावावर असलेली जमीन ऑनलाईन दिसेल. योग्य गट नंबर निवडा. पीक निवडा. तुम्ही घेतलेले पीक उदा, सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू यादीतून निवडा. पीक क्षेत्र भरा. किती क्षेत्रात पीक घेतले आहे हे अचूक भरा. शेहेचा फोटो अपलोड करा. शेतात उभं राहून पिकाचा स्पष्ट फोटो काढा. तो फोटो अपलोड करा. 7 सबमिट करा. सर्व माहिती तपासून सबमिट बटनवर क्लिक करा. बस, तुमची पीक पाहणी पूर्ण झाली. पीक पाहणी करण्याची अंतिम तारीख, शेतकरी बांधवांनो, सरकार प्रत्येक हंगामासाठी पीक पाहणीची ठराविक अंतिम तारीख देते. जर त्या तारखेपर्यंत पाहणी केली नाही तर नंतर ॲप बंद होतो आणि पाहणी करता येत नाही. म्हणून तारीख चुकवू नका. आजच पाहणी पूर्ण करा. कोणाला पीक पाहणी करावी लागते? लहान शेतकरी, मध्यम शेतकरी, मोठे शेतकरी, बागायती शेतकरी, कोरडवाहू शेतकरी म्हणजेच ज्याच्या नावावर जमीन आहे आणि ज्याने पीक घेतले आहे त्याला पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. शेतकरी बांधवांना विनंती, शेतकरी बांधवांनो, ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. गावातील प्रत्येक शेतकरी स्मार्टफोन नाही ज्यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी. तरुणांनी पुढाकार घ्या, कारण पीक पाहणी केली नाही तर नुकसान एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं होतं. शेवटचा इशारा लक्षात ठेवा. पीक पाहणी दिशेवर पीक विमा, पीक पाहणी दिशेवर अनुदान, पीक पाहणी दिशेवर शासकीय मदत. ही पाहणी केली नाही तर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या शेतकरी उपयोगी माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.